सन्माननीय राणेसाहेबांचे मी आभार मानेन. त्यांनी जो माझ्यावर विश्वास दाखवला आहे तो विश्वास आम्ही सार्थ ठरवू आणि ही उमेदवारी मिळाल्याबद्दल खरंच मला खूप अभिमान वाटतो. आपण स्वतः सरपंच म्हणून सध्या कार्यरत आहात आणि आता ही जिल्हा परिषदेची उमेदवारी. गावचा विकास करताना संपूर्ण दशकोशीच्या विकासासाठी आपलं काय विचार असेल? मी सरपंच पदावर आहे आणि माझ्या कार्याची पोचपावतीच साहेबांनी मला दिलेली आहे. आणि दशकोशीचं म्हणाल तर ज्याप्रमाणे मी माझ्या गावामध्ये कार्य केलेलं आहे त्याप्रमाणे दशकोशीचा विकास करण्याचा पूर्ण प्रयत्न. बऱ्यापैकी चुरस होती खरं म्हणजे खरडून जिल्हा मतदारसंघासाठी. या सर्वांना डावलून तुम्हाला तुमच्यावरती विश्वास ठेवलेला आहे, कसं पाहता? मी पुन्हा तेच सांगेन की स्पर्धा असते आणि स्पर्धेमध्ये एका उमेदवाराला यश मिळत असतं. त्यामुळे साहेबांनी मला माझ्या कार्याची पोचपावती दिली आहे. सर्व माझ्या कार्यकर्त्यांनी म्हणजे माझे जे वरिष्ठ आहेत सर्व वरिष्ठ आहेत. आमचे दिलीप साहेब, आमचे मंडळ अध्यक्ष दिलीप साहेब असतील, सन्माननीय बाळाजेठा साहेब असतील, माझ्या दशकोशीतले सर्व सरपंच, सर्व बूथ अध्यक्ष आणि सर्वच आमच्या पक्षाचे सर्वच कार्यकर्ते, सर्वच पदाधिकारी, आमच्या जिल्ह्याचे अध्यक्ष सन्माननीय प्रभाकर सावंत साहेब, या सर्वांनी विश्वास दाखवलेला आहे आणि या विश्वास म्हणजे माझ्यावर मोठी जबाबदारी दिलेली आहे आणि ती पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करते.